मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 40 साइज कटोरी ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे, खूप सोपी पद्धत मी सांगणार आहे। हे पहा, अशा पद्धतीचे आपल्याला मापे टाकायचे आहेत। बघू शकता, उंची ब्लाउजची पूर्ण तयार उंची 13 आहे, त्यामध्ये आपण 1 इंच जास्त घ्यायची आहे, म्हणजे 14 टाकायचे आहे। छाती 40 आहे, तर इथे मी चौथा भाग सुद्धा काढलेला आहे। बघू शकता, 40 भागिले 4 केलेला आहे, बरोबर 10ची घडी, म्हणजे प्लस आपल्याला 2 इंच जास्त लागणार आहे शिलाई मार्जिन, म्हणून मी इथे 12 केलेला आहे। पुढचा गळा आपल्याला 5.25 टाकायचा आहे। तुमचं 5.5 असू द्यात, आहे तेवढाच गळा घ्या। पुढचा गळा मी परत सांगते, पुढचा गळा आपल्याला 5.25 टाकायचा आहे। आणि जर तुमचा पुढचा गळा 5.25 असला तरी तुम्ही आहे तेवढाच टाका, त्यामध्ये बदल करू नका। इथे आहे पुढचा गळा तेवढाच मी इथे टाकणार आहे। मागचा गळा आपल्याला खालून मोजतो आपण, 5 तयार आहे मागचा गळा, तर त्यामध्ये 1 इंच जास्त घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला 6 टाकायचा आहे, कारण की खालच्या बाजूला अर्धा इंच लागतं आणि वरून येणारा गळा असतो तिथे अर्धा इंच लागतं, मग तो शिलाई केल्याच्या नंतर तो एकदम बरोबर होऊन जातो। आता कमर आपली पूर्ण घेर 37 आहे, इथे बघू शकता, त्याचा सुद्धा मी इथे चौथा भाग काढलेला आहे। 37चा चौथा भाग हे 9.25 आहे, त्यामध्ये सुद्धा प्लस आपल्याला 2 इंच जास्त शिलाई मार्जिन साईडला घ्यायचं आहे कंबर फिटिंगच्या बाजूला। तर इथे काय करायचं आहे, शोल्डर मी पूर्ण शोल्डर इथे घेतलेला आहे, हे बरोबर आहे बघा 40 साइज साठी, हे बरोबर परफेक्ट हे शोल्डर आहे। ज्यांची 40 साइज आहे त्यांच्यासाठी हे परफेक्ट शोल्डर आहे। इथे शोल्डर 6.25 आहे, बघू शकता इथे, आणि मुंडा सुद्धा जेवढं शोल्डर आहे तेवढाच आपल्याला इथे मुंडा सुद्धा टाकायचा आहे। तर बाही उंची इथे 7 आहे, तर बाही ह्याची साधी आहे, त्यामध्ये मी काय करणार आहे, 7 बाही म्हणजे बाही उंची 7 तयार आहे, त्यामध्ये मी 1.5 इंच जास्त घेणार आहे। म्हणजे साधी असेल तर हे पहा, अशा पद्धतीची आपल्याला खालच्या बाजूला पट्टी फोल्ड करावी लागते, त्यासाठी 1 इंच जास्त लागतं आणि वरच्या बाजूला अर्धा इंच, मिळून मग मी हे 1.5 घेतलेलं आहे। म्हणजे 7 तयार आहे, तर इथे 1.5 घेतलेला आहे, म्हणजे मी 8.5ची टाकणार आहे। तर तुम्ही जर तुमची अस्तरची बाही असेल तर तुम्ही फक्त 1 इंच घ्या, फक्त वरच्या बाजूला अर्ध जाईल आणि खालच्या बाजूला अर्ध जाईल। आता आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची। सर्वात आधी आपण पाठीचा भाग काढणार आहोत। उंची ब्लाऊजची 13 तयार आहे, 13 मध्ये 1 इंच जास्त घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला 14 टाकायची आहे। तुमची किती सुद्धा असू द्या, तुम्ही 1 इंच वाढवायला फक्त तिथे विसरू नका। आता इथे आपल्याला 14 वरती सर्वात आधी मार्किंग करून घ्यायचं आहे। खालची लाईन इथे सरळ आहे का ते एकदा चेक करून घ्या, अशा पद्धतीने, नाही तर लाईन मारून घे व्यवस्थित सरळ आहे। कधी कधी काय होतं, बऱ्याच वेळेला कपडा खालच्या बाजूला क्रॉस असतो। तर इथे आपल्याला 14 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। पहा, अशा पद्धतीने इथे 14 वरती एक मार्किंग करून घेते, पुढच्या बाजूला पण एक 14 वरती मार्किंग करून घेते, हे अशा पद्धतीने, आणि एक लाईन ओढून घेते। हे पहा, अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेतली मी। आता आपल्याला इथे शोल्डर आणि मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। पहा, ही बंद बाजू आहे, मी माझ्या बाजूला घेतलेली आहे। 40 साइज साठी 40 कटोरी ब्लाउज आपण कटिंग करत आहोत। हे पहा, 40 साइज साठी परफेक्ट हे 6.25 शोल्डर पूर्ण हे व्यवस्थित तयार आहे। बघू शकता, इथे आपल्याला आहे तेवढंच इथे टाकायचं आहे। हे पहा, बघू शकता, इथे 6.25 मी शोल्डर घेतलेला आहे। हे पहा, इथून बंद बाजूपासून मी 6.25 वरती मार्किंग करून घेते। हे पहा, अशा पद्धतीने, हे पहा, इथे 6.25 इथे मार्किंग केलं मी, आणि जेवढं शोल्डर घेतलं आपण तेवढंच आपल्याला 6.25 वरती मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे, 6.25 वरती। हे पहा, खालच्या बाजूला पण मी, नाहीतर अशा पद्धतीने घ्या, म्हणजे ज्यानेकरून सरळ लाईन मध्ये येऊन जाईल। 6.25 इथं पण मार्किंग करून घ्या, इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्या, आणि वरून सुद्धा असं 6.25 आपल्याला घ्यायचं आहे। पहा, अशा पद्धतीने हा मुंडा सुद्धा बसायला एकदम व्यवस्थित बसतो। हे पहा, पूर्ण शोल्डर इथे मी 6.25 घेतलं, खालच्या बाजूला सुद्धा मी 6.25 वरती मार्किंग करून घेतलेला आहे। हे पहा, अशी लाईन मारून घेते आणि अशी एक लाईन मारून घेते। आता ह्याच्यावरती आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता, हे पहा, 40 साइज साठी, हे पहा, इथे किती छाती पूर्ण आपली 40 आहे, तर 40 भागिले इथे 4 केलेला आहे, म्हणजे 10 टाकायचं आहे आपल्याला, प्लस त्यामध्ये 2 इंच जास्त घ्यायचं आहे। तर सर्वात आधी आपण 10 टाकूया, पुढच्या बाजूला 2 इंच वाढून घेऊया। सर्वात आधी आपल्याला 10 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने, आणि पुढच्या बाजूला 2 इंच जास्त घ्यायचं आहे, आपल्या ते शिलाई मार्जिन साठी लागतं। सरळ लाईन मारली तरी सुद्धा चालेल। आता नाही लक्षात आलं तर कंबर घेरचं सुद्धा आपण इथे, हे पहा, 37 पूर्ण कंबर घेर हा 37 आहे। 37चा इथे चौथा भाग काढलेला आहे, बघू शकता, इथे 37 भागिले 4, तर इथे 9.25 आलेला आहे। 9.25 वरती मार्किंग करून घेऊया, खालच्या बाजूला 9.25 आलेला आहे, प्लस आपल्याला 2 इंच जास्त घ्यायचं आहे। हे पहा, सर्वात आधी खालच्या बाजूने मी 9.25 वरती मार्किंग करून घेते आणि 2 इंच जास्त घेते, तरी बघू शकता बरोबर आपलं व्यवस्थित सरळ कंबर नाही मोजली तरी सुद्धा चालेल, बरोबर ते येऊन जातं। हे अशा पद्धतीने लाईन मारून घेतली मी।
इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। पाठीमागच्या भागाचा मुंड्याचा आकार आपण 1.5 इंचावरती देत असतो। हे पहा इथे 1.5 इंचावरती आता मार्किंग करून घेते मी। हे पहा अशा पद्धतीने। आता इथे काय करायचं आहे, हे किती भरलं आपलं 6.25। आता हे टोक अशा पद्धतीने 6.25 वरती ठेवायचं आहे आणि इथे मध्य काढून घ्यायचं आहे। इथे बरोबर हा मध्य झाला पाहिजे। आता आपल्याला आकार द्यायचा आहे, अशा पद्धतीने इकडून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित आपला हा मुंड्याचा आकार सुद्धा आलेला आहे। आता इथे आपल्याला गळा रुंदी टाकायचा आहे। हे पूर्ण शोल्डर आपण इथे बघू शकता, मी परत एकदा सांगते, पूर्ण शोल्डर हे आपण 6.25 टाकलेला आहे। आता गळा रुंदी आपल्याला प्रत्येक साईजसाठी मी इथे 2.5 ठेवत असते। प्रत्येक कोणतेही ब्लाऊज असू द्यात 2.5 ठेवत असते। इथे 2.5 ठेवणार आहे गळा रुंदी। हे पहा इथे 2.5 वरती मार्किंग करून घेते। आता पाठीचा गळा किती आहे आपला, हे पहा परत एकदा दाखवते। मागचा गळा आपला 5 तयार आहे, त्यामध्ये 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे। आता खालून मार्किंग करून घेते मी 6 वरती। हे पहा तुमच्या लक्षात आलं का, तुमचं किती सुद्धा असू द्यात तुम्ही 1 इंच घ्यायला फक्त तिथे विसरू नका। 6 असू द्यात, 5.5 असू द्यात, कोणाचा 3 असतो, कोणाचा 3.5 असतो, 1 इंच घ्यायला तिथे विसरू नका मागच्या गळ्यामध्ये। आता इथे किती आहे तयार आपला 5, त्यामध्ये 1 इंच मिळवून मी 6 इंचावरती मार्किंग करून घेते इथे। हे पहा इथे मी मार्किंग करून घेतलं आणि गळा रुंदी सुद्धा मी 2.5 इंचावरती ठेवते। जेवढी वरती घेतली तेवढीच इथे घेतलेली आहे। तुम्हाला थोडासा राऊंड मध्ये चालत असेल, आवडतं कोणाकोणाला, तर 2.25 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही। फक्त वरती 2.5 ठेवा, म्हणजे ते बरोबर खाली 2.25 घेतलं तरी सुद्धा चालतं। कोणाला थोडासा राऊंड मध्ये आवडत असतो त्यांनी त्या पद्धतीने घ्यायचं आहे। पहा इथे मी बॉक्स करून घेते। आता इथे आपल्याला पाठीमागच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे। सर्वात आधी आपण हे कट करूया आणि नंतर आकार देऊया। अशा पद्धतीचं मी कट करून घेतले। खालचं जास्तीच आहे ते सरळ करून घेते। इथे लाईन मारून घेतलेली आहे बघ, मी ते सरळ कट करून घेते अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला। हे पहा इथून आतल्या बाजूला 1 इंच घ्यायचं आहे। हे पहा मी इथे 1 इंचावरती मार्किंग करून घेतलं। हे पहा अशा पद्धतीने गळ्याचा आकार द्यायचा आहे। हे पहा गळ्याचा आकार सुद्धा तिथे परफेक्ट येऊन जातो। हे पहा मी कट करून सुद्धा तुम्हाला दाखवते। हे पहा अशा पद्धतीने हा कट केलेला आहे। आता इथे टक्स टाकायचा आहे आपल्याला। हे पहा टक्स जास्त वरती सुद्धा घेऊ नका, उभा 4 वरती घ्या आणि आडवा 4 वरती ठेवला तरी सुद्धा चालेल। इथे आडवा मी 4 वरती ठेवलेला आहे, बघू शकता। इथून इकडच्या बाजूला बंद बाजूपासून इकडच्या बाजूला आणि उभा सुद्धा मी गळ्याच्या वरती जास्त घेऊ नका, ते दिसायला व्यवस्थित दिसत नाही। आता इथे सुद्धा मी हे पहा 4 वरती घेतलेला आहे आणि इथं असं मार्किंग करून ठेवा। हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे ते बरोबर होऊन जाईल। आता बघू शकता, हे पहा अशा पद्धतीने ओपन करून दाखवते मी। हे पहा गळ्याचा आकार सुद्धा इथे तुम्ही बघू शकता, खूप परफेक्ट आणि गोल सुद्धा येऊन जातो। तशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करा। इथून 1 घ्यायचा आहे आणि नंतर गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने आपला हा पाठीचा भाग व्यवस्थित कट करून झाला। आता इथे कटोरीचा पुढचा भाग आपल्याला काढायचा आहे। हे पहा पाठीचा भाग आपला व्यवस्थित कट करून झालेला आहे। इथे बघू शकता। आता आपल्याला पुढच्या भागासाठी आहे तेवढीच उंची ब्लाऊजची टाकायची, त्यामध्ये वाढ करायची नसते। पाठीच्या भागाला काय करतो आपण, इथे अर्धा इंच वाढवतो, इथे अर्धा इंच वाढून मगच ती टाकत असतो। म्हणजे इथे किती टाकले आपण पाठीच्या भागाला 13 अधिक 1 इंच वाढून म्हणजे 14 टाकले। ते आपल्याला इथे पुढच्या भागाला टाकायची नाहीये, फक्त आहे तेवढीच इथे 13 टाकायची आहे। तुमची जेवढी ब्लाऊजची उंची असेल तेवढीच फक्त इथे टाकायची आहे, जास्त वाढ करायची नाहीये। तर इथे आहे तेवढीच उंची 13 आहे, तेवढीच उंची इथे टाकायची आहे। सर्वात आधी मी 13 वरती एक मार्किंग करून घेते। हे पहा 13 वरती एक मार्किंग करून घेते। इथे एक मार्किंग करून घेते 13 वरती, पुढच्या बाजूला एक 13 वरती मार्किंग करून घेते। एक सरळ लाईन वरून मारून घेते। हे पहा अशा पद्धतीने एक सरळ लाईन मारून घेतली। लाईन मारून घेतली। हे पहा हा पाठीचा भाग आपण फक्त ब्लाऊज पीसावरती असा कट केला तरी सुद्धा चालतो, काही प्रॉब्लेम येत नाही। जसा आता केला त्या पद्धतीने फक्त काय करत जा तुम्ही, पेपर कटिंग पुढच्या कटोरीच्या भागाचा अशा पद्धतीने फक्त काढून ठेवत जा। हा कडक कागद आहे थोडासा, अशा पद्धतीने काढलं तुम्हाला किती पण दिवस जाणार, ते फाटत सुद्धा नाहीये पटकन, तो कागद खूप जाड असतो। मग नंतर तुम्ही अशा ब्लाऊज पीसावरती ते आखून घेतलं आणि नंतर तुम्हाला ते कट करायला सुद्धा ते सोपं जाईल। त्यासाठी काय केलेलं आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये, हे पाठीच्या भागावरती पाठीचा भाग दाखवला आणि ह्याच्यावरती मी कटोरीचा भाग दाखवणार आहे, तुम्हाला सुद्धा समजायला, जेणेकरून हे सोपं जाईल।
आता उंची काय केलेली आहे आपण ब्लाऊजची आहे तेवढीच इथे 13 टाकलेली आहे. परत एकदा सांगते मी तुम्हाला समजावून. हे पहा, उंची आहे तेवढीच इथे 13 टाकलेली आहे आणि एक लाईन मारून घेतली. आता इथे काय करायचं आहे, पाठीच्या भागाला जेवढं शोल्डर घेतो तेच सुद्धा पुढच्या भागाला सुद्धा आपल्याला तेच वापरायचं आहे. त्यामध्ये जास्त वाढ करायची नाहीये. फक्त इथे काय बदल करायचा आहे, प्रत्येक साईजसाठी हे इथे मार्किंग करायचं असतं. प्रत्येक कुठलीही कटोरीची साईज असू द्यात, कुठली सुद्धा कटोरीची साईज असू द्यात. फक्त इथे काय करायचं, 1.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. पहा, इथे 1.5 इंचावरती, इथे 1.5 इंचावरती, खालीपर्यंत आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशी लाईन मारून घ्यायची आहे. उंची किती सुद्धा असू द्या तुमची ब्लाऊजची, ह्या पद्धतीने उंची टाकायची आहे तेवढीच टाकायची आहे. आणि साईडला हे पहा 1.5 इंचाचं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा सांगते, हे पहा मी 1.5 इंचाचं खालीपर्यंत मार्किंग करून घेतलेलं आहे. हे पहा 1.5 इंच इथं लिहून ठेवते. प्रत्येक साईजसाठी मी हे आपल्याला करायचं आहे. इथे गळा रुंदी आणि शोल्डर टाकायचं आहे. इथे बघू शकता शोल्डर 6.25 आहे तेवढंच इथे टाकायचं आहे. मुंडा सुद्धा आपला 6.25 आहे तेवढाच इथे टाकायचा आहे. सर्वात आधी 6.25 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. ते बघू शकता इथे 6.25 इथून घेतलेलं आहे. हे 1.5च्या पुढे घेतलं. हे पहा हे 1.5 इंच घेतलं आपण, इथे 1.5 वरती मार्किंग करून घेतलं. आता 1.5च्या पुढे हे पहा बघू शकता 6.25 इथे मार्किंग करून घेतलेलं आहे मी 6.25 वरती. आता इथे काय करायचं आहे, खालच्या बाजूला इथूनच मार्किंग करून घ्या, जेणेकरून ही लाईन आपण मुंड्याचा आकार द्यायचा आहे ती लाईन आपली सरळ येऊन जाईल. हे आपलं झालं शोल्डर. आता इथे 6.25 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथं खाली 6.25 वरती मी मार्किंग करून घेतलं. इथे बघू शकता, हे पहा इथे 6.25 वरती आता लाईन मारून घ्यायची आहे. पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला आपल्या छातीचं मार्किंग करायचं आहे. तिकडे सुद्धा अशा पद्धतीची एक लाईन मारून घ्यायची आहे. आता इथे सर्वात आधी आपण छातीची घडी टाकून घेऊया. हे पहा 10 आणि प्लस 2 इंच घ्यायचं आहे. हे पहा हे 1.5 इंच सोडून पुढच्या बाजूला टाकायचे आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इथे 10, 1.5 इंच सोडून पुढच्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने. इथे सर्वात आधी 10 वरती 40चा चौथा भाग 10 इथे 10 वरती मार्किंग करून घ्या आणि नंतर पुढच्या बाजूला प्लस 2 इंच. हे पहा अशा पद्धतीने इथे आणि अशीच सरळ लाईन मारून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. इथे पुढच्या भागासाठी आपल्याला आकार द्यायचा आहे मुंड्याचा. हे पहा हे 6.25 घेतलं. हे पहा पाठीमागच्या भागाला जसं गेलं तसंच हे पहा इथे मध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला. पाठीमागच्या भागाचा आपण 1.5 वरती दिला. आता पुढच्या भागाचा आपल्याला फक्त 1 इंचावरती आकार द्यायचा आहे. हे पहा इथे 1 इंच मार्किंग करून इथून इकडच्या बाजूला 1 इंच घेतलं मी. हे पहा अशा पद्धतीने. आता आपल्याला आकार द्यायचा आहे. हे पहा हे पहा अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे. आता इथे आपल्याला गळारुंदी टाकायची आहे. पाठीमागच्या भागाला जेवढी घेतली तेवढीच इथे टाकायची आहे 2.5 इंच. हे पहा इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे आपल्याला पुढचा गळा टाकायचा. इथे बघू शकता, हे पहा पुढचा गळा 5.25 तयार आहे तेवढाच टाकायचा आहे. वाढ करायची नाही. जेवढा तुमचा आहे तेवढाच तुम्ही टाकायचा आहे. 5.5 असू द्यात, 5 असू द्यात, 5.25 सुद्धा असू द्यात, आहे तेवढाच टाकायचा आहे. पुढचा गळा इथे बघू शकता 5.25 तयार आहे तेवढाच टाकायचा आहे. त्यामध्ये वाढ करायची नाही जास्त. वाढ केली तर मग शोल्डर उतरून जातं. आहे तेवढंच टाका तुम्ही. इथे 5.25 वरती मार्किंग करून घेते. इकडे गळा रुंदीसाठी मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा आहे तेवढाच गळा आपल्याला इथे टाकायचा आहे. पहा असा बॉक्स करून घेते. हे पहा अशा पद्धतीने आहे तेवढाच गळा इथे टाकायला फक्त विसरू नका. गळा रुंदी मी 2.5 घेतली. गळा आहे तेवढाच इथे टाकलेला आहे. इकडून सुद्धा मी गळा रुंदी 2.5च घेतलेली आहे. आता इथे आपल्याला इथून आतल्या बाजूला प्रत्येक साईजसाठी आहे लक्षात ठेवायचं 1 इंच घ्यायचं आहे. हे पहा 1 इंचावरती मार्किंग करून घेते. इथून आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा असतो. आता इथे काय करूया, सर्वात आधी आपण गळ्याचा आकार देऊन घेऊया. हे पहा अशा पद्धतीने इथून सुरुवात करायची आहे. हा कटोरीचा पुढच्या गळ्याचा आकार असतो. हे पहा अशा पद्धतीने इथून वरून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने खालच्या बाजूला. इथे 1 इंच घेतलं ते सुद्धा मी लिहून ठेवते. हे पहा तुम्हाला सुद्धा समजायला हे सोपं जाईल. आता इथे एवढं पूर्ण मार्किंग व्यवस्थित करून झालं. आपलं गळा टाकून झाला व्यवस्थित. इथून 1 इंचाचा आकार दिला. इथून असा गळ्याचा आकार दिलेला आहे आपण इथे 1 इंच घेऊन. आता इथे आपल्याला कटोरी हे 1.5 इंच आता पकडायचं आहे आपल्याला. इथून इकडे कटोरीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. 40 साईजसाठी कटोरी 6 लागते. 6चं मार्किंग तुम्हाला ब्लाऊजवरती सुद्धा मी दाखवते. हे पहा हा ब्लाऊज आहे बघू शकता इथे 40 साईजचा. हे पहा अशा पद्धतीचा इथे मार्किंग करून घेते. इथे एक मार्किंग करून घेते.
हे पहा ही लूक पट्टी आहे पुढच्या बाजूला, तिथून मी पकडलेलं नाहीये. हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे. कुठली सुद्धा एक बाजू मोजली तरी सुद्धा चालेल. हे पहा लूक पट्टी सोडून दिली आहे कारण किती जास्त असते. हे पहा अशा पद्धतीने पकडून इथे बघू शकता. हे पहा राऊंड आलेला आहे वरच्या बाजूने. 40 साईजसाठी कटोरी 6 लागते. इथे एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. हे पहा हे 6 भरलेलं आहे. बघू शकता. उंची तुमची किती पण असू द्यात, फक्त कटोरी लक्षात ठेवा 40 साईजमध्ये कटोरी 6 लागते. आता इथे काय करायचं आहे, 6 वरती मार्किंग करून घेऊया. हे पहा सर्वात आता हे 1.5 इंच आपल्याला पकडायचं आहे. हे 1.5 इंच पकडून टाक घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा टाकायचं आहे मार्किंग आपल्याला. हे पहा इथून घेतलेलं आहे 6. इथं मार्किंग करून घेते सर्वात आधी 6चं. आणि कंपल्सरी 2 इंच किती सुद्धा तुमची कटोरी इथे भरू द्यात. प्रत्येक साईजमध्ये तुम्ही आता ह्याची आपली 6 भरली, 40 साईजमध्ये 6 कटोरी लागते. इथे लक्षात ठेवायचं आहे. आणि 2 इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे पुढच्या बाजूला. इथे मी 2 इंच वाढून घेतलं पुढच्या बाजूला आहे तेवढी इथे कटोरी टाकली मी, 6 भरली आणि 2 इंच मी पुढच्या बाजूला वाढून घेतलं. आता इथून वरच्या बाजूला आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. प्रत्येक साईजसाठी आहे. आपण क्रॉसपट्टी इथे सेपरेट काढतो इथून. हे पहा परत एकदा सांगते, इथून खालच्या बाजूने 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. प्रत्येक साईजसाठी आहे. हे पहा इथे सुद्धा 2 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि इथं काय केलं आपण, कटोरी भरली तेवढी तिथे टाकली आणि 2 इंच पुढच्या बाजूला आपल्याला ते टक्स देण्यासाठी लागतं. त्याच 2 इंच पुढच्या 2 इंच घेतला आपण, त्यावरती 2 इंचावरती हे 2 इंच कसं घेतलं तेच मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा इथे 2 इंच. आता तिथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे एक. हे पहा सर्वात आधी मी हे लाईन मारून घेते सरळमध्ये. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा मी परत एकदा सांगते, कटोरी जेवढी भरली तिथे एवढी टाकली. 6 भरलेली आहे आपली. हे पहा परत एकदा सांगते मी, 6 भरली, 2 इंच पुढच्या बाजूला वाढून घेतलं. आता इथून काय केलेलं आहे, खालून 2 इंच आपण क्रॉसपट्टी सेपरेट काढतो म्हणून हे 2 इंच वाढून घेतलं. हे 2 इंच पुढचं वाढवलेलं आपल्याला ते टक्ससाठी लागतं म्हणून इथून ह्या 2 इंचापासून ह्या वरती मी 2 इंच घेतलं. आता असं पण 2 इंच मी लिहून ठेवते, इथे 2 करते, असं पण 2 इंच मी इथे लिहून ठेवते जेणेकरून तुम्हाला समजायला हे सोपं जाईल. आता आपल्याला काय करायचं आहे, हे पहा हे 2 इंच पुढच्या बाजूचं. आता हे पकडायचं नाही, फक्त हे तात्पुरतं मार्किंग केलं तुम्हाला दाखवण्यासाठी मी. आपली कटोरी किती भरली आणि पुढे किती टाकायचं आहे. आता हे पकडायचं नाही आपल्याला. आता इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं आहे आपल्याला. किती भरलं त्याचा आपल्याला मध्य टाकायचा असतो. आपलं 8 भरलेलं आहे. हे पहा 6 आणि 2 इंच वाढून घेतलं म्हणजे आपलं 8 भरलं. 8चा मध्य 4. आता इथे आपल्याला हे पहा नाही जमलं तर हे पहा हे टोक 8 वरती ठेवून घ्या. नवीनच्या हे पटकन लक्षात येत नाही. 4 असा मध्य काढला तरी सुद्धा चालतो. इथे 4 वरती आता हे पकडायचं आहे आपल्याला. 4 वरती इथे मार्किंग करून घ्यायचं आहे इथे. हे पहा अशा पद्धतीने. आता ही लाईन ह्या लाईनीला जोडून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इथे ह्या दोन्हीचा मध्य केला म्हणजे हे मार्किंग इथपर्यंत 8 भरलं. 8चा मध्य 4 इथे मार्किंग केलं. हे पहा ही लाईन ह्या लाईनीला जोडून घेतली. आता खालच्या बाजूने वरच्या बाजूला इथे 3.5 इंचावरती प्रत्येक साईजसाठी आहे. हे पहा 3.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे इकडच्या वरच्या बाजूला. हे पहा इथे घेतलेलं आहे मी 3.5 इंच. आता हे पहा ही लाईन ह्या लाईनीला जोडून घ्यायची आहे. खालून आपण 3.5 घेतलं त्याच्यावरती. हे पहा अशा पद्धतीने. आता ही गळ्याची लाईन ह्या लाईनीला जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता इथे. आता आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे. हे पहा हे 1 इंच घेतलेला आहे, तिथून सुरुवात करायची. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने एकदम गोल आणि परफेक्ट येऊन जातो. हे पहा अशा पद्धतीने इथून सुरुवात करायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता. हे पहा हे 2 इंच बाजूला काढून घ्यायचं आहे आपल्याला कट करून. हे जास्तीचा पेपर होता म्हणून हा कट करून घेतला बाजूचा. आता हे 2 इंच आहे ना आपण घेतलेलं, कारण की ते आपण क्रॉसपट्टी सेपरेट काढणार आहोत. हे अशा पद्धतीचं ते बाजूला करून घ्यायचं आहे. हे पहा हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे.
अशा पद्धतीने आता हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीने हे कटिंग करून घेतलं। आता इथे काय करायचं आहे, हे पहा हे टोक ह्या टोकावरती ठेवायचं आहे अशा पद्धतीने। कधी कधी इथे कमी जास्त होतं, हे पहा अशा पद्धतीने। मग ते आपल्याला एकसारखं करावं लागतं। हे पहा अशा पद्धतीने खालचा आकार असा एकसारखा करून घ्यायचा आहे खालच्या बाजूचा। हे पहा अशा पद्धतीने ही कटोरी तयार झाली, बघू शकता इथे व्यवस्थित इथे गोल आकार सुद्धा इथे आलेला आहे। तर आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे। हे पहा पाठीचा भाग काढलेला आपण, हे पहा ब्लाऊज पीस आहे पाठीचा भाग ह्याच्यावरच काढला आपण ब्लाऊज पीसावरती। हे पहा आता इथे काय करायचं आहे, ही बंद बाजू आहे। हे पहा ही बंद बाजू आहे आणि इकडची फिटिंगची म्हणजे ओपन बाजू आहे। हे पहा अशा पद्धतीचा हा भाग ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे। हे पहा म्हणजे जेणेकरून तुमची क्रॉसपट्टी तिथे सुद्धा परफेक्ट येऊन जाईल। आता इथे असं मार्किंग करून घ्या। हा भाग किती शिल्लक आहे तेवढीच आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे, फक्त थोडंसं अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे, ते आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे। हे पहा बघू शकता, हे पहा अशा पद्धतीने हात ठेवलेला आहे। हे पहा इथे अशा पद्धतीने ह्याच्यावरती मी ठेवून घेतलं इथून आणि इथं मार्किंग करून घेतलं। आता इथे काय करायचं, हे पहा हा पाठीचा भाग घेतला असाच, हे पहा ह्याच्यावरती ठेवून घेतला। आता सर्वात आधी ही घडीचं मार्किंग करून घेऊ, जेणेकरून आपल्याला हे पुरली पण पाहिजे क्रॉसपट्टी। हे पहा इथे मार्किंग करून घेतलं, जेवढी घेतलेली आहे पाठीचं शिल्लक राहिली तरी शिलाई झाल्याच्या नंतर कट करा, काही प्रॉब्लेम येत नाही। हे पहा इथे मार्किंग करून घेतलं। आता हे किती शिल्लक आहे हा भाग ठेवून आपण हे मार्किंग केलेलं आहे, बघू शकता इथे असा ठेवला आणि हे मार्किंग आहे बघा इथलं। हे पहा इथलं आता ते किती आहे, राईट आपलं 3 भरलेलं आहे। आता इथे काय करायचं आहे, 3 इंच भरलं आणि अर्धा इंच आपल्याला शिलायला लागणार, म्हणजे आपण किती धरणार 3.5 आपलं किती भरलेलं आहे 3 इंच आणि अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी लागणार, म्हणजे 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। ते 3.5 इथे सुद्धा 3.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे, पुढच्या पण बाजूला। हे पहा इथे सुद्धा आणि इथे सुद्धा आता एक लाईन मारून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने। हे पहा मी 3 शिलाई सहित हे पकडलेलं आहे, 3 आपली भरली। परत एकदा सांगते, हा भाग आपला 3 भरला, तेच 3 आणि अर्धा इंच शिलाई लागणार, शिलाईला साठी लागतं आपल्याला, ते पकडून मी हे मार्किंग केलेलं आहे 3.5। आता बऱ्याच वेळा काय होतं, हे पहा आपल्या लक्षात येत नाही क्रॉसपट्टी कशा पद्धतीने काढायची, म्हणून हे तुम्हाला मी समजावून सांगितलं। आता इथे हुक लूक पट्टीकडचा भाग थोडासा मोठा असतो ह्या बाजूचा, ह्या बाजूचा आपल्याला इथे अर्धा इंच वरच्या बाजूला वाढून घ्यायचं आहे, फक्त अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे। उंच असतो बघा थोडासा, इथे वाढून घेतलं। हे पहा आता इथून इकडे 2 घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी सुद्धा चालेल, असा आकार देण्यासाठी। फक्त बऱ्याच वेळा काय होतं कोणाकोणाला जमत नसतं। हे पहा अशा पद्धतीने फक्त एवढंच करायचं आहे, जास्त त्यामध्ये बदल करायचा नाहीये। आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे, आपण हे शिलाई सहित पकडलेलं आहे, इथे फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच शिलाईमध्ये जाऊन ती बरोबर आपली परफेक्ट त्या ब्लाऊजसाठी ती तयार होऊन जाते। पहा मी ठेवून सुद्धा तुम्हाला दाखवते, हा भाग ह्याच्यावरती मी ठेवून देते अशा पद्धतीने। हे पहा मी ठेवून दाखवते मी तुम्हाला। हे पहा अशा पद्धतीने मी ठेवलेली आहे, पहा अर्धा इंच बरोबर हे शिलाई होऊन बरोबर ती तयार होऊन जाते। घडी सुद्धा कशा पद्धतीने घालायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आता इथे बघू शकता, हे पहा हा भाग आपल्याला इथे ठेवायचा आहे अशा पद्धतीने। हे पहा जशा पद्धतीने बसेल त्या पद्धतीने इथे ठेवायचं आहे, अशा पद्धतीने मी ठेवून घेते। फक्त सरळ लाईनीमध्ये अशा पद्धतीने हा ठेवायचा आहे, इथे फक्त कपडा खालचा चेक करत जा। हे पहा असा, हे पहा आहे असाच आपल्याला आखून घ्यायचा आहे। सुरुवातीला इथे थोडंसं नॉर्मल वाढून घ्यायचं आहे आपल्याला, सुरुवातीला आहे असाच हा आखून घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने आखून घेतला। आता इथे काय करायचं आहे, हे पहा इथून थोडासा वाढवायचा आहे आपल्याला। तर हा परफेक्ट झाला तयार हा परफेक्ट निघतो, फक्त अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी लागतं इकडच्या बाजूला, म्हणजे हा परफेक्ट आपल्या तिथे गुढी सुद्धा पडत नाही। हे पहा फक्त हा असा इकडे मिळवायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा इकडे सुद्धा थोडंसं अर्धा इंच घ्यायचं आहे आपल्याला, किंवा थोडंसं कमी घेतलं तरी सुद्धा चालेल, फक्त थोडंसं वाढून घ्या। जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता ना तेवढं वाढून घ्या। मी अर्धा इंच शिलाईमध्ये पकडते, त्याच्यामुळे मी अर्धा इंच इथे घेतलेला आहे। हे पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंना वाढून घेतलेला आहे, म्हणजे तो परफेक्ट शिलाई करून एवढा शिलाईमध्ये गेलं ना तो तुमचा एवढा भाग तो परफेक्ट तयार होतो। हे पहा
आता मी हा बाजूला काढून घेते. हे अशा पद्धतीने वाढून घेतलेला आहे. असा आकार द्यायचा आहे. परत वरच्या बाजूला ह्याच्यावरतीच आकार घ्यायचा आहे. हे पहा इकडचा सुद्धा आकार हे पहा असा घ्यायचा आणि खालच्या आकारावरती अशा पद्धतीने घ्यायचा आहे. हे पहा मी तुम्हाला ब्लाऊजवरती पण दाखवते. हे पहा इथलं असतं अंतर ते. हे पहा इथे इथलं मधलं अंतर असतं ते. हे पहा हा भाग आपण जो जॉईन करतो. हे पहा हा मधला भाग. आता इथे तुम्हाला मी दाखवते. हे पहा इथे कटोरी जॉईंट आहे, इथे शिलाई आहे. इथे हा मधला भाग आपला किती तयार आहे शिलाई करून दीड इंच भरलेला आहे. आता इथे गुढीसुद्धा परफेक्ट मापाचा ब्लाऊज आहे 40 साईजचा हा. हे पहा 1.5. आता इथे बघू शकता हा आपला आधीच 1.5 भरला. राईट आपला 1.5 भरलेला आहे. बघू शकता इथे आतल्या बाजूला इथे. आणि म्हणून हे बाहेरच्या बाजूचं मी पकडलेलं आहे अर्धा इंच. इकडून अर्धा घेतला आणि इकडून अर्धा घेतला. तुम्ही जेवढं शिलाईमध्ये पकडता अर्धा इंचापेक्षा कमी पकडत असाल तरी चालेल. फक्त थोडं थोडं वाढून घ्या म्हणजे जेणेकरून तुमचा हा शिलाई करून हा मधला भाग एकदम परफेक्ट तयार होईल. इथपर्यंत तुमचं नक्कीच लक्षात आलेलं असेल. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. पहा अशा पद्धतीने फक्त ह्या आकाराला हा मिळवायचा आहे. इथून परत ह्याच आकाराला मिळवायचा आहे. हा घेऊन हे पहा इथून इकडच्या आकाराला मिळवायचा आहे आणि इकडचा इकडच्या आकाराला. खूप सोपं आहे. हा कटोरीचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं ह्या भागाला जोडायला कमी पडतो. बऱ्याच वेळा तसं होतं कधी तर त्यांनी फक्त हे अर्धा इंच किंवा अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी जेवढं कमी पडतो तेवढं असं ठेवून बघायचं आहे. नसेल कमी पडत तर नका वाढवून घेऊ. वाढवायची तिथे मग काही गरज नाहीये. आता इथे ज्या पद्धतीने तुम्ही ठेवत असाल क्रॉस ठेवत असाल अशा लाईनीमध्ये क्रॉस ठेवला तरी चालेल किंवा अशा लाईनीमध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल. शक्यतो असा क्रॉस ठेवत जा. हे अशा पद्धतीने आणि आहे असाच हा आखून घ्यायचा आहे. आणि जर कमी पडत असेल तर एक बाजू वाढून घ्या. आता इथे काय करते मी आहे असाच हा आखून घेते. हे पहा थोडासा क्रॉस ठेवलेला आहे मी. हे पहा अशा पद्धतीने आहे असाच हा मी आखून घेतलेला आहे. फक्त हा भाग आपण कशा पद्धतीने वाढवलेला आहे तो फक्त तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तिथे मग तुम्हाला तो वाढवलेला भाग शिलाई करून परफेक्ट तयार होतो. हे पहा इथे मी आहे असंच हे पहा हे बाजूला काढून घेते. आता मी हे कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने आता हे इथलं मार्किंग कट करून घेते. हे पहा बघू शकता. पहा हा कट करून घेतला. आता बघू शकता हे पहा असं जोडायला सुद्धा टक्स दिल्याच्या नंतर हे पहा बरोबर पुरून जातोय तो. बरोबर परफेक्ट आपला तो पुरणार आहे. हे पहा असं पण ठेवून दाखवते मी तुम्हाला ह्याच्यावरती. हे पहा बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने मध्ये पण मी ठेवून दाखवलं. हे पहा म्हणजे ते एकदम परफेक्ट बरोबर तो पुरणार आहे. तर लक्षात ठेवा हा भाग कशा पद्धतीने वाढवला तेवढंच फक्त इथे लक्षात ठेवायचं आहे. तर आपल्याला बाही काढायची. हे पहा हे डबल आहे बघू शकता इथे. हे पहा अशी घडी करून घेते. ही बंद बाजू मी माझ्या बाजूला घेतलेली आहे. पहा म्हणजे हे 4 पदर आहेत. हे 2 आणि खालचे 2. हे पहा अशा पद्धतीने इथे घडी बघायची आहे किती आहे. पहा पाठीचा भाग घेतलेला आहे जेणेकरून ह्या ब्लाऊजला आपल्याला परफेक्ट बाही काढायची आहे. हे पहा शोल्डर जोडल्याच्या नंतर बाही आपण जोडत असतो. हे पहा हे शोल्डर आधी इथे पकडायचं नाही. बाही कधी जोडतो आपण तेवढं इथे फक्त लक्षात ठेवायचं आहे. आता हा पूर्ण राऊंड आपल्याला राऊंडमध्ये बाही जोडतो आपण ब्लाऊजला. फक्त हे वरचं शोल्डर आपल्याला घ्यायचं नाही. वरचं अर्धा इंच सोडून आपल्याला ते आता असा हे पहा हा गोल राऊंड आहे. हे पहा बघू शकता इथे. हे पहा अशा पद्धतीने हा मोजून घ्यायचा आहे आपल्याला. 10.5 भरत आहे. परत एकदा मी तुम्हाला दाखवते. हे पहा अशा पद्धतीने 10.5 किंवा 10.15 घेतलं तरी चालेल. काही प्रॉब्लेम येत नाही. 10.5 भरते किंवा 10.15 घेतलं तरी चालेल. आता इथे मी 10.15 वरती मार्किंग करून घेते. हे पहा इथे 10.15 वरती मार्किंग करून घेते म्हणजे जेणेकरून बाही सुद्धा आपली परफेक्ट पुरली पाहिजे. आता इथे सुद्धा मी एक 10.15 वरती हे पहा इथून बंद बाजूपासून इकडच्या बाजूला 10.15 वरती एक मार्किंग करून घेतलं. एक इकडच्या बाजूला एक लाईन मारून घेते. हे पहा अशा पद्धतीने
तर इथे बाही उंची टाकायची आहे आपल्याला 7 आहे आणि बाही उंची तयार 7 आहे तर 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे. साधी बाही आहे. अस्तरची असेल तर 1 इंच घ्यायचं आहे फक्त. आता इथे आपल्याला 8.5 टाकायचं आहे. उंची 7 आहे तर 1.5 इंच वाढवून टाकायची आहे आपल्याला 8.5ची. पुढच्या बाजूला आपल्याला पट्टी ही फोल्ड करावी लागते, त्यासाठी आपल्याला ते 1 इंच लागतं. तर इथे मी बघू शकता 8.5 घेतलेला आहे. हे पहा, आता अशी एक लाईन मारून घेते. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा ही बंद बाजू आहे. आता इकडून काय करायचं आहे, 2.5 घ्यायचं आहे वरून. इथून खालच्या बाजूला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा 2.5 इंचावरती. इथून आतल्या बाजूला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथून इकडच्या बाजूला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथे. आता जो दंडघेर असेल तुमचा तो इथे तुम्ही टाकायचा आहे, जेवढा सुद्धा असू द्यात तुमचा. आता इथे मी 6.25 दंडघेर किंवा 6.25 दंडघेर टाकणार आहे. हे पहा इथे 6.25 दंडघेर आणि 2 इंच शिलाई मार्जिन. तुमचा किती सुद्धा दंडघेर तुम्ही मोजून घ्या आणि नंतर पुढच्या बाजूला टाकायचं आहे. आता ही लाईन, ह्या लाईनीला आपण 2 इंच जास्त घेतलं शिलाई मार्जिन, त्यावरती जोडून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. हे पहा इथं ह्या लाईनीपासून इथपर्यंत आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. हे पहा इथून सुरुवात करायची आहे. हे पहा थोडासा उंच घेऊन हे पहा अशा पद्धतीने. आता खालच्या बाजूचा हे पहा अशा पद्धतीने, थोडासा वरच्या बाजूला. अशा पद्धतीने. आता हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे मार्किंग करून ठेवा. ही पुढची बाजू खालची खोलगट आहे, हा उंच बाजू आहे वरची. हे पहा ही पाठीमागची बाजू असते. हे पहा इथे मध्यावरती एक मार्किंग करून ठेवा अशा पद्धतीने. आता हे मी 2 पदर बाजूला काढून घेते. इकडचे 2 पदर आहेत बघू शकता, इकडे आणि इकडचे 2 आहेत. हे पहा आता इथून हा कट करून घ्यायचा आहे आपल्याला इथपर्यंत, ह्या आकारापर्यंत. हे पहा अशा पद्धतीने. बघू शकता. हे पहा बाहीचा सुद्धा आपला परफेक्ट आकार झालेला आहे. हे पहा इथून मी घेतलेला आहे. इथं मार्किंग करून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुमच्या ते पुढची बाजू कधी कधी उलटसुलट होतं बघा. हे पहा इथे सुद्धा एक पुढची बाजू आहे, खोलगट आणि उंच बाजू आहे. त्या मागच्या बाजूला करू नका मार्किंग. पहा हा शिल्लक राहिलेला कपडा आहे. आता हे पहा क्रॉसपट्टीची घडी. हे पहा ही पण बंद बाजू. हे पहा ह्याच्यावरती ठेवून घेते अशा पद्धतीने. हे पहा ही बंद बाजू आहे. हे पहा मी अशा पद्धतीची घडी घातली. हे पहा अशी ही ह्याच्यावर ठेवून दिली. आता ही परत उचलणार आहे, ह्याच्यावरती ठेवून देते. हे पहा अशा पद्धतीने प्लेन करून घेते पूर्ण. आता ही काढलेली क्रॉसपट्टी आपण हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि आहे अशीशी आखून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता हे आहे असंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे. पहा इथे बघू शकता दोन्ही बाजूच्या 2 परफेक्ट क्रॉसपट्ट्या आपल्या निघालेल्या आहेत. हे पहा एक ह्या बाजूची आणि एक ह्या बाजूची. हे पहा अशा पद्धतीच्या. ही उंच बाजू ती गळ्याकडच्या बाजूला म्हणजे हुक लूक पट्टी जॉईन करतो ना आपण त्या बाजूला असते. इथे एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. जॉईन करताना आपण अशा पद्धतीने जॉईन करतो. वरचा अर्धा इंच शिलाईमध्ये गेलं की परफेक्ट तयार होऊन जाते. हे पहा अशा पद्धतीचे दोन्ही बाजूंच्या ह्या 2 निघालेल्या आहेत. इथे आपल्याला गळ्यासाठी क्रॉसपट्टी काढायची आहे आणि हुक लूक पट्टी काजबटन पट्टी काढताना नेहमी तुम्ही 2.5 इंचाची काढत जा. हे पहा अशा पद्धतीचे काढायचे आहेत. क्रॉसमध्ये अशा सरळ काढायच्या नाहीत आणि 1 इंचाच्या काढा तुम्ही. खूप सोपी पद्धत आहे ही क्रॉसपट्टीची. हे पहा अशा पद्धतीने मधून हे मी कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इथे बघू शकता परफेक्ट आपली 1 इंचाची इथे निघलेली आहे. क्रॉसमध्ये मी इथे 1 इंचाच्या बरोबर काढून घेतलेले आहे. इथे काढून घेते. 2-4 काढल्या तर बास होऊन जातात. हे पहा इथे एक निघल.
आणि पाठीची पट्टी पण तुम्ही 1.5 इंचाची काढत जा, म्हणजे ती बरोबर होऊन जाते पाठीला पण. हे पा एकावरती एक ठेवून इथे पाठीची पट्टी काढते मी. जॉईन द्यावा लागणार आहे. इथे 1.5 इंचाची पाठीची पट्टी नेहमी काढत जाते, बरोबर होऊन जाते. इथे 1.5 इंचाचं मार्किंग करून घेते. आणि हुक लूक पट्टी तुम्ही 2.5 इंचाची काढायला फक्त विसरू नका. किंवा गळ्याकडची बाजूची आपल्या 2.5 इंचाचा गळा देतो ना, ती आपली बरोबर होऊन जाते. आता इथे मला जॉईन द्यावा लागणार आहे बहुतेक थोडासा. इथे सुद्धा तो एक पट्टी मी घेते, कमी पडली तर उपयोगी पडेल. बघू शकता इथे 40 साईजसाठी परफेक्ट कटोरी ब्लाऊज कटिंग करून तयार झालेला आहे. हे पहा, पेपर कटिंग अशा पद्धतीचं तुम्ही एक पुढच्या बाजूचं काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आखून पटकन हे ब्लाऊज पिसावरती कट करता येईल. फक्त एवढा भाग इथे वाढवायला विसरू नका. हा परफेक्ट तयार झाला. फक्त इथे 1/2 इंच आणि इथे 1/2 इंच तुम्ही जेवढं शिलाईमध्ये पकडता तेवढं इथे फक्त ह्या 2 बाजूला आणि फक्त थोडासा ह्याच्यावरूनच असा इकडच्या बाजूला आकार घ्यायला फक्त विसरू नका. आता हे पहा, हा एकदम परफेक्ट आपलं कटिंग झालेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.